चला गावदेवी स्पोर्ट बापगाव संघ तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे, कारण इनके स्पोर्ट खांडवल संघ बॅटिंग करणार आहे. नाणेफेकी जिंकून ते प्रथमतः फलंदाजी करतील आणि प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल. परंतु यानंतर तो पुढील जो सामना आहे गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे आणि पवनपुत्र पिसे, आपण सुद्धा रेडी राहा. सन्माननीय श्यामजी भांबरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शरदजी भांबरे आणि सन्माननीय बजरंगी थळे सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय सचिनजी थळे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला, लोणार गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक जर इथे उपस्थित असतील किंवा आजी माजी सरपंच सदस्य पोलीस पाटील कोणी इथे उपस्थित असेल तर सर्वांना विनंती करतो की निसंकोचपणाने आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, कारण ही स्पर्धा आपलीच आहे, आपल्या गावाची स्पर्धा आहे, आपल्या मुलांची स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा वादविवाद नाहीये, कारण ही स्पर्धा जर पाहिली तर नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट आणि होम साई आम्ही लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळवतोय आणि या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्मानित सचिनजी थळे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. आई गावदेवी स्पोर्ट बापगाव विपक्ष एन के स्पोर्ट खांडवल आणि बापगाव संघ सुद्धा आपण पाहतो की वेळेवरती इथे पोहोचला गेला, कारण त्यांची उद्या स्पर्धा सुरू होणार आहे आणि त्यांचं सुद्धा मात्र पाहतो की भरपूर कामं पेंडिंग आहेत, परंतु ते वेळेवरती पोहोचले, त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं करूया परिवर्तन आणि ऐकूया पुढील आवाज माझे सहकारी समालोचक ओमी सुतार यांचा. थँक्यू योगेश पाटील सर. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. टॉस जिंकला खांडवल टीमच्या कॅप्टन आणि बॅटफर्सचा डिसिजन स्वीकारलाय. बॅटफर्स आणि आता मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण सजलाय आईगाव देवी बापगाव संघाच्या माध्यमातून. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. आज 8 संघांचा समावेश पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. यानंतरची बिग फाईट एकाच गावातील दोन मोठे संघ गावदेवी पीसी आणि त्यांच्या अगेन्स्ट विहाना गावदेवी स्पोर्ट्स पीसी आणि पवनपुत्र पीसे हे दोन संघ आहेत. नेक्स्ट फाईट असेल टॉस साठी सज्ज राहायचं आहे. पीसी टीमचे आहे दोन्ही कॅप्टन्स. जय जोशी आणि सौरभ पाटील हे दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. चला फास्ट केला थोडासा वेल कमी खर्च करा, कारण आधीच आपला जास्त वेल गेलेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय विश्वास. विश्वासच्या खांद्यावर विश्वास ठेवलाय. विश्वासला चांगली विश्वासपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये मजा येणार आहे मित्रांनो. बापगाव बनाम खांडवल असा सामना रंगतोय. एन के खांडवल त्यांच्या अगेन्स्ट आईगावदेवी बापगाव. काल बापगाव संघ मेरीलम बापगाव संघ नक्कीच पराजित झाला दुसऱ्या फेरीमध्ये. जनमानस चौधरपाडा संघाने तो सामना जिंकला. यावेळी चांगला चेंडू, पहिलाच बॉल कुठेतरी दिशा देण्याचा प्रयत्न होता चेंडूला, परंतु चेंडू पडला.
तर 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. एक व्हेकल आतमध्ये येते, नक्कीच आपल्या आयोजकांचीच व्हेकल आहे ती. नक्कीच जे सामग्री आपली ती घेऊन येत आहेत. आणि आजची खऱ्या अर्थाने ती मेजवानी आहे असं मला याला हरकत नाही. कारण जे अन्नदाते आहेत, गुप्त स्वरूपाचे अन्नदाते, पहा दर्जेदार आयोजन, विनामूल्य जेवणाची सेवा प्रदान केली गेली आहे. आणि तीच जेवणाची सुविधा आता झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि दरम्यान शुभागमन झालंय संदीपजी थले, लोणार गावचे प्रसिद्ध उद्योजक, आणि त्यांचं सहर्ष स्वागत, मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावर स्थानपन्न व्हा अशी विनंती करू इच्छितो. हरिभक्त पारायण निखिल महाराज थळे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आई कालूबाई चषक 2025 मध्ये आपल्या गावाची ग्रामदेवता आहे आई कालूबाई, तिचा आशीर्वाद घेतला आणि या स्पर्धेचं गोड स्वप्न पाहिलं. फक्त झोपेत नाही तर उघड्या डोलांनी ते प्रदीपदादा तले यांनी स्वप्न पाहिलं आणि स्वप्नाला सत्यामध्ये उतरवण्याचं काम देखील केलं. अनेक खेळाडूंनी नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, अनेक संघांनी सहभाग नोंदवला आणि ही जबरदस्त टुर्नामेंट आपल्या समोर पाहायला मिळते. आबिर शेख यांचा चांगला खारीचा वाटा आहे स्पर्धेमध्ये. ज्ञानेश्वर असतील मुकादम, जिसमें है दम वो मुकादम, आणि दरम्यानचा बॉल पाठवून दिलाय. आउटफील्ड फास्ट आहे तिथे आणि 4 धाबांसाठी हा चेंडू. चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलकावर 4, 3 चेंडू 4 धाबा. अकाउंट ओपन केलाय फलंदाजाने चौकाराच्या मदतीनं. यापुढे शॉर्ट आंपूलचा फटका इनफिल्डला बीट करतोय. इनफिल्डच्या डोक्यावर 1 बाउन्स 2 बाउन्स धन 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 करत सीमारेच्या बाहेर चौकारासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. खरपूस समाचार उचलतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. टेनिस क्रिकेटमध्ये शॉर्ट पिच चेंडूला नक्कीच आपण खूप काल पाहिलंय की पाठवून दिलं जातं सीमारेषा बाहेर, सोडलं जात नाही. शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार उचलला जातो आणि तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी फास्ट नाही व्हेकल. फर्स्ट गिअरवर नका तर दुसऱ्या तिसऱ्यावर जाऊ द्या. जास्ती वेगाने देखील नका, कारण आपली एंट्रीची कमांड देखील आहे तिथे. आता सावकाश न्या. चला लेट्स प्ले. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा आपला नक्कीच वळण घेतोय आपण. आणि आता पुढचा चेंडू. स्विच हिटचा प्रयत्न, गुडघा टेकला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या थांबलेली 8 धाबा, 5 चेंडूंची समाप्ती झाली. पॉवर प्ले षटक अप्रतिम राहिले दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातनं. 2 चौकार आलेत आणि 3 डॉट चेंडू देखील आलेत. अंतिम चेंडू पॉवर प्ले षटकातील. यावेळी स्विच हिट लॉफ्टेड हिट आहे. चेंडू पळतोय, 1 बाउन्स जाईल सीमा पार. आणखी एक चौकार येतोय.
सौरभ पाटील आणि जयेश जोशी सलामीची जोडी. सौरभच्या बॅटमधनं 3 चौकार पाहायला मिळालेत. आपल्या कलात्मक फटकेबाजीसाठी सौरभ पाटील जाणला जातो आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर जयेश जोशी एक विस्फोटक फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. सातत्याने आपण जयेशला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळ करताना पाहत असतो. चला थोडस फास्ट केला बाबगाव संघ, आपण वेळ जास्त खर्च करताय. दोन्ही पंच आमचे सज्ज झालेत. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये मनीष आलाय. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स आय थिंक जयेश जोशी साठी हा चेंडू. बॅटची एज लागली आहे, मोठी विकेट असू शकते आणि जयेश जोशीची शिकार केली आहे. पहिला मोठा आदरा लागलाय NK स्पोर्ट्सचा खांडवळ टीमला. दरम्यान भावेश भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. तर नक्कीच पिसे गावचे अष्टपैलू क्रिकेटर विनय पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या माध्यमातून आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. न्यू पार्टर मैदानाच्या आतमध्ये विनोद पाटील यावेळी पुश करण्याचा प्रयत्न, परंतु अनसक्सेसफुल प्रयत्न पाहायला मिळतोय. कोणती धाव मिळत नाही. चांगली सुरुवात केली आहे आई गावती बाबगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी झाली आहे. पॉवर प्लेचे षटक नक्कीच 3 चौकार आले, परंतु एक चांगली गोलंदाजी मी म्हणेन पॉवर प्ले मध्ये. यावेळी फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यामधून जाईल का चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आलाय. एका टप्प्याने चेंडूला हाताळतोय आणि एका टप्प्यावर आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 13 3 चेंडू 13 धावा. 3-13 झाली आहे खऱ्या अर्थाने, परंतु 3-13 कोण करेल, कोणता संघ हवी होईल, बाबगाव की खांडवल. आतापर्यंत जर विचार केला तर आई गावदी बाबगाव संघाने चांगली सुरुवात केली आहे, कारण महत्वाचा जो मोठा फलंदाज होता जयेश जोशी त्याला डगआउट मध्ये पाठवून दिलाय. सॉफ्ट हँडेड ग्लान्स केला ऑन साइडला. एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, परंतु दुसरी धाव तिथे मिळणार नाही. धाव संख्या 14 धावा. 4 चेंडू 14. दरम्यान चांगला फटका, परंतु किती धाबा तिथे मिळतील. एक धाव मिळते आणि एका धाबेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत आहे. 5 चेंडू आणि धावसंख्या 15. चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी होते. यावेळेस गुटना टेक आणि तिथे झेल सुटतोय. मौका भी छूटा और चौका भी गया. 4 धावा तिथे मिळत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचलाय 19 वर. डीजे होत असताना माजी सरपंच विद्यमान उपसरपंच सन्माननीय बापूजी मुकादम यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल सन्माननीय
पुष्करजी भंडारी त्यांच्याकडून आपल्याला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जी आकर्षक ट्रॉफी जी आहे ते आपण त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि सन्माननीय जो आपण टॉस बॉक्स पाहतोय ज्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे त्यांचे पुरस्कृत सन्माननीय विनोदजी भांबरे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत कारण त्यांच्याच मुलाच्या नावानं तुम्ही हा टॉस बॉक्स पाहता मित्रांनो आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा या ठिकाणी शिवशक्ती स्फोट लोणार संघाचा मात्र या ठिकाणी आपल्याला हा प्रयत्न पाहायला मिळतोय सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान विकेट देखील येते. सॉफ्ट डिसमिसलच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. कॉट बिहाइंड चांगला झेल तिथे टिपला. पण मोर विकेट डाऊन आणि दुसरा धक्का लागतोय. धावसंख्या धावफलकावर तर पाहायला गेली तर 19 धावा पहिल्याच चेंडूवर. दुसऱ्या षटकातील देखील पहिल्या चेंडूवर विकेट आली. तिसऱ्या षटकात देखील पहिल्याच चेंडूवर विकेट येते. न्यू बॅटर आय थिंक जितेश येतोय की काय नक्की जयेशचा बंधू जितेश जोशी चांगला फलंदाज आहे परंतु आता कशी फलंदाजी करील हे देखील तितकं पाहणं गरजेचं आहे कारण संघ अडचणीत सापडलाय. प्रेशर निर्माण केलाय मैदानाच्या आतमध्ये बापगाव संघाने. आप ट्रॅकर आणखी एक विकेट येते की काय परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही. वन बाउन्स गॅदर करतोय. यष्टी रक्षक पोहोचला. एका टप्प्याने चेंडूला जोपर्यंत पकडेल तोपर्यंत एक धाव येते. दोन चेंडू धावसंख्या 20. अजून सलामीचा फलंदाज सौरभ पाटील पॉप इन क्रीज मध्ये आपण पाहतोय. सौरभ पाटील वर नजरा असतील कारण चौपेर फटकेबाजीसाठी जाणला जातो हा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी केली होती. 3 चौकार आले होते. यावेळी देखील जबरदस्त फटका. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन होता आणि त्याला सोडून तोडून बॉल निघून चाललाय. सीमारेषा बाहेर येतोय चौकार. दिमागदार फटका होता. स्वतःला ऍडजस्ट केलं. एस्टनच्या आतमध्ये बॅकफुटवर जाऊन पंच केला. पंच अँड पनिश 4 धाबांसाठी. या 4 धाबांच्या मदतीने धावफलक 24 आय थिंक 24 धाबांवर पाहायला मिळत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज नयन आलाय. वन्स अगेन नयन रेडी होतोय. फुल टॉस यावेळी ग्लान्स केला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि ते म्हटलं जातं कलाई के सारे मोड दिया. आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. थ्रो खूप चांगला होता. कॅरी करता आला नाही गोलंदाजाला. कदाचित जर कॅरी झाला असता तर धावचीच्या स्वरूपातला लागणारा तिसरा धक्का लागला असता जितेशच्या रूपानं. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी लोणार गावचे समाजसेवक सन्माननीय सचिनजी गायकवाड यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना पण नवा तुमचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम.
स्ट्राईक वर ठेवणं खूप गरजेचं असेल. क्षमता जितेश जोशीमध्ये देखील आहे, पण तो सध्याच्या घडीला चांगल्या लयमध्ये लय भारी बॅटिंग करतोय. सौरभ पाटील अंतिम 6 चेंडू शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आप ट्रॅकर पाठवून दिलाय. जबरदस्त फटकाय. प्रहार केलाय आणि प्रहार मोठा होता. चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. षटकार. दोन गडी नक्कीच बाद झालेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस यावेळी गुडनडेक और ए सिक्सर देख. चेंडूला पाठवून दिला. स्टँड्स मध्ये डिपॉझिट करा. दुसरा षटकार. स्क्वेअर लेगचा इलाका नक्की चूज केलाय. अटॅक करतोय. आता वादळ निर्माण झालाय. वादळ घोंगावतंय खऱ्या अर्थाने बापगाव संघाच्या गोलंदाजांच्या डोक्यावर. आणि आता कोणता असा क्षेत्ररक्षक असेल जो एक्झॅक्टली चेंडूला कॅरी करेल. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू चापटू देत नाही, कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याचं काम केलंय. यावेळी ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे इनर एज लागतीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. चांगली वापसी गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 12 धाबा खर्च केल्यात. वापसी करावी लागेल. गोलंदाज नयन आपण पाहतोय. रोशन आपण पाहतोय आणि रोशनला कुठेतरी आता शांत ठेवावं लागेल सौरभ पाटीलला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. त्यामुळे प्रयत्न चांगला होता, परंतु कमबॅक केलाय गोलंदाज रोशनने. सुरुवातीचे 2 चेंडूवर 2 मोठे फटके. त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू डॉट येतोय. 4 चेंडू मध्ये 12 धाबा खर्च केल्या. टीमची टोटल पाहायला मिळाली आहे 43 धाबा दाफल काबर. आणि वैयक्तिक सौरभ पाटील 40 वर खेळतोय. 16 चेंडूंचा सामना केलाय. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह देखना पटका आणि चेंडू 1 बाउन्स निघून चालला सीमा पार. येतोय सौरभ पाटीलच्या बॅटमध्ये आणखी एक चौकार. थँक्यू सो मच. तर 6 धाबा दूर आहे अर्धशतकापासून. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक झलकावेल का? सौरभ पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. फुलटॉस, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि अर्धशतकावर पूर्णपणे पाणी फेडलंय. अंतिम चेंडूवर रोशनने मिळवली आहे विकेट आणि खेळी मात्र समाप्त होते. फर्स्ट इनिंग समाप्त आणि फर्स्ट इनिंग नंतर धावसंख्या झाली आहे 47 धाबा धावफलकावर आणि विजयासाठी 48 धाबांची गरज. चला आपण जाऊया आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे. एकाच गावातील 2 संघ तुम्हाला खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि मी विनंती करतोय लोणावळगावचे समाजसेवक सचिनजी गायकवाड यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला पवनपुत्र पीसी संघ असेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल त्यांच्याच गावातील, अर्थात आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. एकाच गावातील 2 संघ आणि ज्यावेळी असोसिएशनच्या अतिरिक्त ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये जेव्हा हा संघ उतरतोय तेव्हा मात्र 2 संघामधून एक संघ ते निवड करत असतात आणि आपल्या गावाचं नाव ते लौकिक करत असतात. परंतु या ठिकाणी ही स्पर्धा असोसिएशनच्या अतिरिक्त आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की आता एकमेकांच्या विरोधात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील.
हेड्स किंवा टेल असं तुम्हाला या ठिकाणी कॉल द्यायचा आहे. आणि कॉल देतात या ठिकाणी भाऊ छापा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि छापा चाललेला आहे. टॉस जिंकला पवनपुत्र पिशे संघाने. आपण टॉस विनिंग संघनायकाला संदीपजी थळे स्पॉन्सर बाय सीत पे आहे ते आपण इथे वितरित करूया. पाहुण्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. भाऊ ज्यावेळी या स्पर्धेचा आम्ही लॉर्ड्स ओपन केले त्यावेळी एकाच गावातील दोन्ही संघांची नावं उल्लेख आम्ही केले त्यावेळी एक्झॅक्टली काय फील करत होतास तू? मला माहित नव्हता संघ लागले, मला त्यावेळी सांगितलं आपलीच मॅच लागली. तर सुरुवात विजयाने झालेली आहे. टॉस जिंकला किती महत्वपूर्ण होता? टॉस महत्त्वपूर्ण असणार, डिसिजन पेंडिंग ठेवतो. ही दुसऱ्यांदा लढत आहे एकमेकांच्या विरोधात. पहिल्या लढतीमध्ये गावदेवी विहार स्पोर्ट्स संघ जिंकला होता. तर या सामन्यामध्ये काय जिंकण्याचा प्रयत्न आणि कुठल्या रणनीतीच्या अनुषंगाने तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न करणार? जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न असेल, प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करावा. तर गोलंदाजी आली तर त्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आणि जर फलंदाजी स्वीकारली तर 4 षटकामध्ये किती धावांचं लक्ष तुम्ही देण्याचा प्रयत्न करणार? फलंदाजी केली तर 50+ नाही तर 40 आत. साहिल पाटील असेल, विनय पाटील, मानव चांगल्या फॉर्मात आहेत, त्यांच्या विरोधात काही एखादी रणनीती असेल का? काय नाही, असं काय नाही, खेळ करावा प्रत्येकाने. तर ही लढत कडवी होणार की मैत्रीपूर्ण होणार? माहितीपूर्ण. चला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सिद्धेश आपलं मत काय आहे या सामन्याबद्दल? मत तर काय नाही, दोन्ही संघांनी त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न करावा आणि ती टीम सुद्धा स्ट्रॉंग आहे. परंतु मला एक खंत आहे की मागील सत्रामध्ये तुमचा संघ आय थिंक अव्वल स्थानावरती रँक करत होता. चांगला खेळ तुमचा या असोसिएशनच्या अंतर्गत होत होता. परंतु या स्पर्धेमध्ये पहा, या सीझनमध्ये ही 9वी स्पर्धा आहे आणि आतापर्यंत एकही चषक तुम्ही जिंकलेला नाही. मनामध्ये काही खंत वगैरे आहे? कारण ते आमचे प्लेयर मानव मात्रे अनफिट आहेत. तसेच बॉलिंगला आम्ही आता आमचा शुभम चांगला बॉलिंग टाकायचा, यंदा प्रॅक्टिसला येत नाही तो, तर आविष्कारला आम्ही वापरतो. परंतु म्हणतात ना की जो हजीर तो वजीर, जे खेळाडू तुमच्याकडे त्यांच्याकडे तुम्हाला अपेक्षा ठेवाव्या लागतील. तर ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण असेल? स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे आणि आमच्या खेळाडूंनी आता मैत्रीपूर्ण खेळ करावा. म्हणजे कोणीही जिंको हारू दे, पिसा गाव जिंकणार आहे यात काही शंका नाहीये. चला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दोघांनी चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. परंतु नाणेफेकी जिंकली या ठिकाणी पवनपुत्र पिसे संघाने. थोडासा डिसिजन पेंडिंग आहे, परंतु दोघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी रोहित आणि तुषार हे दोघी इथे मात्र उतरले गेले. परंतु पहिल्या चेंडूवर आय थिंक बॅटची कडा लागली होती आणि विकेट किपरनं मात्र त्या ठिकाणी विनोद पाटील कडून थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल सिंगल धाव पूर्ण केली गेली. लक्ष आपण पाहिलं तर या ठिकाणी 48 धावांचा आहे. चांगला खेळ पहिल्या इनिंग मध्ये साकारला सौरभ पाटील. 44 धावांची इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि षटकात सुरुवात करतोय गोलंदाज जोशी व पुन्हा बॅटची कडा. थर्डमॅनला मिस्टेक घडली गेली. चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेनं. 4 धावांसाठी येतोय हा पहिला चौकार टीम आई गावदेवी बापगाव संघासाठी. मध्ये एक स्पर्धा पाहिली डे नाईटच्या स्वरूपात आणि त्या स्पर्धेमध्ये काय तो खेळ राहिला संपूर्ण खांडवलकरांचा आणि शेवटच्या लढतीपर्यंत हा संघ मात्र त्या ठिकाणी फाईट देत राहिला आणि अखेर दुसऱ्या क्रमांकाचा चषक मात्र या संघाने पटकावला. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र चांगल्या फॉर्मात पाहायला मिळतो आणि इथे सुजित पाटील कडून चूक घडली गेली. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू जरूर त्याच्या हातून निसटला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, तिथे सुद्धा चेंडू निसटला आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू धरणीला मात्र दान झाला. आणि तिथे मात्र पाहू शकेल हे रिप्ले मध्ये दृश्य पहा. एक क्षण असं वाटलं की झेल पकडला जाईल, परंतु सुजित पाटील प्रत्येक स्पर्धेमध्ये इनॅक्शन मध्ये नसतो आणि त्याचा मात्र कुठेतरी प्रभाव या झेलवरती आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा झेल इथे ड्रॉप केलाय. चांगला वेग आज प्राप्त करतोय गोलंदाज जयेश. विनंती असेल करण थले आणि राहुल थले यांना की आपण आमच्या आयोजकांशी त्वरित संपर्क साधा आणि पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ सध्या पाहतोय एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या वतीनं. कारण आतापर्यंत कुठल्या बॅटरला इथे मात्र रूम देत नाहीत, जागा बनवण्याची संधी देत नाहीत
आणि आतापर्यंत जयेशच्या विरोधात मात्र कुठलाही मोठा फटका आतापर्यंत या ठिकाणी कोणत्या फलंदाजाने केला नाहीये. चांगली लाईन तिथे मात्र त्यांनी मेंटेन केलेली आहे. चांगल्या टप्प्यावरती तो मात्र सध्या कामगिरी करतोय आणि आज जास्तीत जास्त यंगस्टार खेळाडू मात्र या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा बॅटची गडा, परंतु आज इथे पाहिलं तर त्या ठिकाणी शॉट थर्डमॅन वरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. वरती जरूर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा उशिराने तो प्रयत्न त्याने केला आणि त्याच्यामुळे पाहतो की दोन्ही फलंदाज आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित वेळेवरती पोहोचले गेले. कारण प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्या धावा मात्र कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न करतात. आई गावदेवी बापगाव संघासाठी रोहित आणि तुषारची जोडी, तुषारला मात्र हुशार कामगिरी करावी लागेल कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे की तो मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. परंतु जयेश एक चांगल्या मोडवरती गोलंदाजी साकारतोय. फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु शॉट मिडविकला चांगला क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी वेगाने गेली. जर प्रॉपर गोलंदाजाकडे जर चेंडू सोपवला असता तर आय थिंक इथे चित्र काहीतरी वेगळं असतं, परंतु ती मात्र संधी मात्र गमावली टीम NK खांडवल संघाने. आणि अशा रीतीने पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे. 9 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि ज्या पॅनल्टीच्या धावा ज्या आहेत 2 त्या आपण ऍड करतोय बापगाव संघाच्या इनिंग मध्ये. कारण नाणेफेकीसाठी NK स्पोर्ट खांडवल संघ उशिराने मात्र या ठिकाणी दाखल झाला आणि त्याच्यामुळे त्या संघाला 2 धावेने मात्र या ठिकाणी दंडित केलेला आहे. म्हणजे विदाउट लॉस 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चा सध्या आपण पाहतो या ठिकाणी पाठलाग सुरू आहे गावदेवी बापगाव संघाच्या वतीनं आणि पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल विदाउट लॉस 11 धावा धाफलक्यावरती आल्या गेल्या. म्हणजे येणारा 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये 37 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता. आज थोडंसं आपण डिले आहोत मित्रांनो, त्यामुळे मी विनंती करतो की आपण वेळेचं सर्वांनी भान ठेवा कारण आज 2 अतिरिक्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत, सेमी फायनल आणि मेगा फायनल. आणि त्यामुळे आमच्या आयोजकांकडे वेळ असतं फार गरजेचं आहे आणि जर जास्त वेळ जर आपल्याकडे शिल्लक राहिली तर तो फायनलचा सामना आहे तो आपण जास्तीत जास्त षटकाचा खेळवण्याचा प्रयत्न करू. भावेश एक्झॅक्टली राईट. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र पाहू शकाल जितेश मात्र या ठिकाणी हातामध्ये चेंडू सोपवलाय संघनायकाने. पहिला चेंडू पुन्हा बॅटची इनर एज चेंडू आता मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी अगदी फाईन निघाला होता, परंतु शॉर्ट फाईन निघाला, क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे पुन्हा एक धाव घेण्याची मात्र संधी मिळाली. ग्रामीणचा खेळ आहे, जिद्दीचा क्रिकेट आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो. मग हाताला दुखापत असू द्या किंवा पायाला दुखापत असू द्या, हे सर्व खेळाडू मात्र आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या रिंगणात उतरत असतात. कारण आपल्या गावाची प्राण प्रतिष्ठा एका बाजूला असते आणि त्याच्यामुळे पाहतो की प्रत्येक खेळाडू संघर्ष करत असताना मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हो पुन्हा बॅटची कडा शॉट थर्डमॅनला आता मात्र पाहू शकाल हा चिमुकला खेळाडू, त्याने कोणत्याही प्रकारे तिथे चूक केली नाहीये, पकडला जेल आणि लागलाय पहिला धक्का टीम आई गावदेवी बापगाव संघाला. मात्र या गावाची महाराष्ट्रभर चर्चा होत राहणार, भारतभर या चर्चा या गावाची होत राहणार कारण एवढं देखणं नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीने आपण पाहतोय. आणि पहा या स्पर्धेचा आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आनंद घेऊ शकता. फक्त टाईप करा शिवशक्ती स्पोर्ट लोणार आयोजित आई कालुबाई चषक 2025 किंवा प्रिन्स मूवीज वरती तुम्ही जाऊन या स्पर्धेचा मात्र आनंद घेऊ शकता. पहिला विकेटचं पतन झालं. गेलाय परंतु स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात, कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये, पकडला जेल आणि अखेर समाप्त झाल्या त्या ठिकाणी गणेश या फलंदाजाचा खेळ.
काय तो झेल त्याने मात्र पकडलाय. मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की आज एनकेस्पोर्ट खांडवल संघामध्ये आपण जर जोशी ब्रदर्स किंवा विनोद पाटील, सुजित पाटील, सौरभ पाटील यांना जर वगळलं तर सर्वच यंग स्टार खेळाडू आज या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामुळे पाहतो की त्या खेळाडूंना आता मात्र कुठेतरी एक संधी मिळालेली आहे. त्या संधीचं मात्र ते सोनं करणार का? दुसरा धक्का इथे मात्र लागला गेला. गणेश मात्र त्या ठिकाणी माघारी परतला आणि त्या मात्र या ठिकाणी पाहू शकाल अगदी खुलवट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय वाडिश लॉंग ऑन. आय थिंक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उतरून फेक करतात. दुरीचा प्रयत्न हो संधी होती परंतु कुठेतरी गोलंदाजाने चेंडू परफेक्टली कलेक्ट केला नाहीये आणि त्याच्यामुळे 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. न्यू बॅटर मनीष आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. आज पाहू शकाल लोणार गावातून भरपूर मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि आज पूर्णपणे व्यासपीठ अगदी गुलाबाच्या फुलासारखं फुलून गेलाय. आणि हीच अपेक्षा होती लोणार गावाच्या माध्यमातून, लोणार गावातील ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या आयोजकांना, की प्रत्येक घरातून एखादा व्यक्ती तरी मात्र स्पर्धेमध्ये पोहोचावा. आणि पहिल्या दिवसापासून पाहतोय की लोणार गावातील असं एकही घर नसेल की त्या घरातून व्यक्ती या स्पर्धेमध्ये पोहोचला नसेल. कारण आपल्या गावच्या मुलांची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला भेट देणं आपला कर्तव्य आहे. फुल टॉस सर्वांनी लॉक करण्याचा प्रयत्न चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्यानं. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केली जाईल परंतु सिंगल डबलने आता मात्र या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट बागगाव संघ मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचणार नाहीये. कारण 4 षटकामध्ये तुम्हाला 48 धावांचा मात्र इथे पाठला करायचा आहे. प्रति ओव्हरचा विचार केला तर 12ची धावगती तुम्हाला राखायची आहे आणि पहिल्या 2 षटकांचा केला आपण जर पाहिला तर फक्त धाव फलकावरती 2 गडी बाद 16 धावा लागल्या गेल्या. म्हणजे इथून मात्र पाहिलं तर अजूनही 32 धाब्यांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये. आज खरोखरच पहिल्याच पर्वामध्ये म्हणजे मी या क्षेत्रामध्ये उतरला तेव्हापासून मला लोणार गावातील ही पहिली स्पर्धा मात्र अनुभवायला मिळाली आणि पहिल्याच पर्वामध्ये एवढं देखणं नियोजन आणि या सर्वांसाठी जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे. मग प्रेक्षक वर्गासाठी असेल, खेळाडूसाठी असेल किंवा आमच्या उपस्थित मान्यवरांसाठी असेल, ही संधी तुम्हाला मात्र इथे आज प्राप्त करून दिलेली आहे. आणि ठीक 1 वाजता आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत. ज्या कोणाला मात्र आस्वाद घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी येऊन आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे ती सेवा सुरू असेल, आपण तिथे जाऊन जेवण करू शकता. फोर्टी प्लसची एक जबरदस्त जिम ट्रेनर आहेत मिस्टर सुनीलजी मुकादम यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्नाबाबत तुमच्या या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण क्रिकेट खेळत असताना फिटनेस तुमची फार महत्वाची असते आणि त्याची संपूर्ण काळजी आमचे सुनीलजी मुकादम घेत आहेत आपल्या गावातील खेळाडूंची. आणि पाहताना शालीशी ओलांडली तरी सुद्धा मात्र त्यांचं प्रेम क्रिकेटवरती आहे आणि स्वतः ते चांगले क्रिकेटर आहेत आणि त्या खेळाडू घडवत आहेत. अजून काय हवं आहे? फुलर लेंथ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क होत नाहीये आणि आता मात्र इथून आपण म्हणू शकतो की कुठेतरी लक्ष आता आई गावदेवी बाबगाव संघाच्या दृष्टीकडून थोडंसं दूर चाललंय. वेलकम सुनीलजी मुकादम आणि त्यांची फिटनेस पहा, वा. आणि नुकताच त्यांनी दमन दौरा सुद्धा करून ते आलेले आहेत. पुन्हा 30 लेंथ, थोडासा फ्लाईट देतोय गोलंदाज आणि फलंदाज पाहतो की जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुढे पावलांचा वापर करत नाही कारण क्रिकेटच्या खेळामध्ये पहा तुमचं फुटवर्क असणं फार गरजेचं आहे परंतु तसं काही केलं तर मात्र होत नाहीये. आणि रोहित सातत्याने मात्र खेळपट्टीवरती चाच पडतोय कारण सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज अंश पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. व आता रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय तिथे सुद्धा मात्र कनेक्शन नाहीये. सलगचा तिसरा डॉट बॉल आणि असं वाटतं की सुजित पाटीलनं एक नवीन सट्टा लावलाय ज्याप्रमाणे अंशला त्याने तयार केलाय. म्हणजे येणारा भविष्य होऊ शकतोय तो एनकेस्पोर्ट खारवल संघासाठी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो लेफ्ट आर्मर आहे आणि जेव्हा जेव्हा लेफ्ट आर्मर गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा मात्र त्याचे चेंडू पटल्यानंतर एक्झॅक्टली बाहेरच्या दिशेने निघत असतात. इथे मात्र विकेटची दाट शक्यता आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, जबरदस्त झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी रोहितचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला
ही स्पर्धा दिल्ली आग्रा या ठिकाणी सुद्धा मात्र पाहिली जात आहे आणि पाहू शकाल बापगावचे समाजसेवक नित्यानंद पाटील या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. त्यांनी मात्र जरूर शुभेच्छा पोहोचवलेल्या आहेत बापगाव संघासाठी, परंतु संघ पूर्णपणे संकटामध्ये सापडल्या, परंतु त्यांनी स्पर्धकांचं मात्र या ठिकाणी आपल्या आयोजकांचं त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. धन्यवाद नित्यानंद पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुजित पाटील चौथ्या षटकात सुरुवात करतोय. 31 धावा त्याला मात्र रोखायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये पहिला चेंडू पाहू शकाल लो फुलटॉस होता, ड्राईव्ह केला, चेंडू चालला लॉंग ऑन कडे, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे कंप्लीट केली गेली आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये 5 ठोकावे लागतील. षटकार तर ठोकणार का की इथे आपल्या नावावरती एखादा विक्रम नोंदवणार हा खेळाडू प्रयत्न करतोय. या स्लो रोड होता, पीक केला, फटका हवेत चला, स्क्वेअर लेकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या ठिकाणी पाहू शकाल लेझी झेल पकडण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू त्या ठिकाणी धरणीला दान झाला, झेल ड्रॉप झालाय. 2 धावा फलंदाजाने त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र समीकरणामध्ये बदल असेल. 4 मध्ये 28 धाब्यांची गरज असेल, म्हणजे इथून 4 चेंडूमध्ये 4 सिक्सर जरी आले तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी आता बापगाव संघ त्या लक्ष्यापर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत आता मात्र या ठिकाणी पोहोचू शकणार नाहीये. अजून एक फटका हवेत केला, मिड विकेटला पुन्हा क्षेत्ररक्षक तैनात. इथे चूक होणार नाहीये, कारण जास्त चुका सुद्धा आपण जर केल्या तर कधी कधी आपल्या संघाला त्याचा भुर्दंड भोगावा लागतोय. परंतु या ठिकाणी सुजित पाटीलच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता आणि आता विजयापासून 3 पावलं दूर NK स्पोर्ट खांडवल संघ. नेहमीच्या संघाला सुजित पाटील असतील, विवेक पाटील असतील, नेहमीच्या संघाला प्रोत्साहन देत असतात, त्यांना मात्र योगदान ते देत असतात आणि आज स्वतः सुजित पाटील या रिंगणामध्ये उतरले आणि गोलंदाजी करत असताना मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि तसं जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये जे आपण ज्युनियर संघ जे पाहतोय ओपन कॅटेगरीमध्ये, त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा सुजित पाटील यांनी संघाची बांधणी केलेली आहे आणि सर्व खेळाडू हे आपल्याच विभागातील त्यांनी मात्र निवडलेले आहेत. म्हणजे क्रिकेटचा जरूर त्यांना मात्र एक छंद आहे, नांद आहे, लत आहे आणि कुठली लीग फॉर्मॅटची स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सुजित पाटील यांचा संघ नेहमीच पाहायला मिळत असतो. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉलने मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली आणि आज चांगला विजय आज संपादित करू शकतील NK स्पोर्ट खांडवल संघ, त्यात काही शंका नाहीये. फक्त लिगल बॉल तिथे मात्र हाताळायचे आहेत 2 आणि 2 पावलं विजयापासून दूर. एकतर्फा खेळल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या तरी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत चालला आणि आज युवकांनी सुद्धा मध्ये चांगला खेळ साकारलाय. पाहू शकाल अगदी शॉर्ट फाईन लेग कडे, शॉर्ट थर्डमॅन कडे, शॉर्ट पॉइंटला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. तिघेही यंगस्टर आहेत, त्यामध्ये तुम्ही अंश पाटीलला पाहू शकाल. त्याने सुद्धा एक चांगला स्पेल आताला, एक चांगला झेल त्याने पकडला आणि आज सर्वांची मनं जिंकली. पहिल्या इनिंग मध्ये सौरभ पाटीलनं 44 धावाची धुव्वाधार केली त्यांनी साकारली आणि त्याच्या इनिंग मुळे आपण पाहतो की 47 धावसंख्येपर्यंत आज NK स्पोर्ट खांडवल संघ पोहोचू शकला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव तिथे मात्र या ठिकाणी खर्च केली गेली. दरम्यान पाहू शकाल लोणारगावचे समाजसेवक उमेशजी पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. लास्ट गो हवेत केलाय की इथे दुसरी विकेट सुजित पाटीलच्या खात्यामध्ये येणार का? चेंडू लँडिंग होणार प्लॉट मध्ये. ओ माय गॉड, 100 कॅच ऑफ द दिस मॅच म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. एक क्षण असं वाटेल चेंडू आय थिंक बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल, परंतु हा रिप्ले पहा, जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडलाय मिड विकेटला. शेवटच्या क्षणाला पाहू शकाल एका हाताने तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी कॅरी केला आणि अखेर पहिला विजय या स्पर्धेमध्ये संपादित केलाय NK स्पोर्ट खांडवल संघाने. आणि देऊया आपल्या सामन्यातील लगेचच सामनावीर पुरस्कार नो डाऊट, कारण सर्वांच्या मुखामध्ये एकच नाव असेल, तो म्हणजे सौरभ पाटील. 44 धावांची धुव्वाधार केली त्याने साकारली आणि त्यांना देणार होतो आपण सामनावीर पुरस्कार. हे दृश्य तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावरील भरपूर मान्यवर मंडळी आता मात्र आपल्याला या मुख्य मंचकावरती पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण पाहतोय आई कालूबाई चषक 2025 शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीनं. आणि आपण सामनावीर पुरस्कार दिल्यानंतर काही सन्मान असतील ते सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करून घेणार आहोत, कारण आज शेवटचा दिवस, कारण आपल्याकडे आज वेळ भरपूर कमी आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की जसं आपल्याला या ठिकाणी ऍडजस्टमेंट करता येईल तो आपण ऍडजस्टमेंट मात्र या ठिकाणी करणार आहोत. परंतु मी सौरभला विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य मंचकाकडे सामनावीर पुरस्कार घेण्यास